शेलार आहेत, अनेक उद्योजक तिथेही आहेत. ते आपल्या प्रतिक्रिया आपण शिशिरकडनं जाणून घेऊया. शिशिर, अगदी शैलेश्वर, आपण बघतोय ज्या प्रकारे अनाउन्समेंट करण्यात आलं. खरं तर मुंबई म्हटल्यावरती ज्यावेळेला आपण बजेटचा विचार करतो तेव्हा कॉर्पोरेट जगत नेमकं काय विचार करते आपण त्याकडे लक्ष असतं. आपलं स्टॉक मार्केट कशा प्रकारे मुवमेंट करते त्याच्यावरती लक्ष असतं आणि टॅक्सेशन फ्रंटवरती नेमकं सरकारनं काय केलं बजेटमध्ये या सगळ्या गोष्टींवरती आपण प्रामुख्याने आपण लक्ष घालतो. सध्या आपण एका अशाच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आहोत. आपल्यासोबत बकुळ सर आहेत आणि आपल्यासोबत नरेंद्र सर देखील आहेत, ते बँकिंग सेक्टरचे तज्ज्ञ आहेत. आपण दोघांकडून जाणून घेऊयात की नेमकं कॉर्पोरेट सेक्टर यावेळेला काय विचार करत आहे. सर, सर्वप्रथम आपला प्रश्न असेल की ज्या प्रकारे आपण बघतोय की जे नवीन मूव्ह सरकारनं केलं टॅक्सेशनच्या संदर्भातले, नेमकं कॉर्पोरेट जगत आहे कशा प्रकारे बघतंय नवीन टॅक्सेशनला? टॅक्स फ्रंट वरती मिडल क्लास आणि जे लोअर टॅक्सचा वर्ग आहे त्यांची एक्सपेक्टेशन लई होती. 9-10 लाख पर्यंत टॅक्स भरायचा नाही अशी एक्सपेक्टेशन होती. हे न्यू टॅक्स रेजिम जे गेल्या वर्षी इंट्रोड्यूस केली ते 15 लाख पर्यंत तुमची इन्कम आहे तर लोअर टॅक्सचा स्कीम होता. सक्सेसफुल आहे, चांगला स्कीम होता. येतात हे बजेटमध्ये जे अनाऊन्स केला आहे, लास्ट इयर पर्यंत तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन सॅलरीड क्लास आहे 50,000 डिडक्शन भेटत होता. हे वेळा बजेटमध्ये 75,000 केला आहे आणि स्लॅबमध्ये पण थोडा रेट कमी केला आहे आणि तुमची इन्कम 15 लाख पर्यंत असेल तर 17,500च्या तुमचा बर्डन कमी होईल. पण प्रोडक्शन इन्सेंटिव्ह लिंक स्कीम खूप चांगल्या प्रकारे आपण या प्रकारे इम्प्लिमेंट केलेली आहे जेणेकरून करते. तो हे मार्जिनल रिलीफ आहे. पण तुम्ही आता काय की सगळ्या शेअर बाजारमध्ये ऍक्टिव्हिटी करते, कॅपिटल गेन्समध्ये जे चेंजेस केले आहे आपण संगती बघू तो लॉंग टर्म कॅपिटल गेन्स 1 वर्षच्या ऊपर तुम्ही शेअर विकते तो 10% जे होता ते 12.5% केला आहे आणि शॉर्ट टर्म गेन्स 1 वर्षच्या अंदर तुम्ही लिस्टेड शेअर विकते जे 15% होता ते 20% केला आहे. तो त्यांच्या नुकसान लई जास्त असणार अशी आमची अपेक्षा आहे. तो हे जो मार्जिनल टॅक्स रिलीफ दिला आहे ते कॅपिटल गेन्समधून रिकव्हरी होणार आहे. तो नेट रिझल्ट मोठ्या वेळात काय भेटणार नाही अशी आम्हाला ज्या प्रकारे आपण बघतोय की पीएलआय स्कीम आपण सरकारने आणल्या होत्या. पीएलआय स्कीममुळे मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा एमएसएमई सेक्टरच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला त्याचा फायदा मिळत होता. यावेळेला नेमकं आपण बघतोय की ज्या प्रकारे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम सरकार आणतंय, आपण त्यावर कशा बघताय? स्कीमची अनाउन्समेंट चांगली आहे, इंटेन्शन चांगला आहे आणि सगळी एम्प्लॉयमेंट युवा लई स्कीम्स अनाऊन्स केली आहे. पण की आणि आउटले पण आहे आणि इस द इम्पॉर्टंट पार्ट काय इम्प्लिमेंटेशन ग्राउंड लेवल पर काय होते. एक्झॅक्टली आपल्यासोबत बँकिंग सेक्टर देखील नेमकं कशा प्रकारे पॅनट होते आपण बघतोय की ज्या प्रकारे फायनान्स मिनिस्टर सांगितलं की बँकिंग सेक्टर एक रोबस्ट सेक्टर अपने भारतीय अर्थव्यवस्थेतला है. आपल्यासोबत नरेंद्र सर आहेत. सर, जिस प्रकार से हमने देखा कि बैंकिंग सेक्टर की भी कई सारी उम्मीदें थी, लेकिन लगता है कि बैंकिंग सेक्टर की कुछ उम्मीदें इस बजट से भी थोड़ी जो है पूर्ण हो पाई है. या इन द सेंस बैंकिंग सेक्टर के लिए फर्स्ट ऑफ ऑल गवर्नमेंट का बोरोइंग है ना, उन्होंने पहले इंटरिम बजट में 5.1% फिस्कल डेफिसिट था, अभी 4.9 किया और ओवरऑल बोरोइंग ग्रॉस 14 लाख करोड़ और नेट का 11 लाख करोड़, ये लास्ट ईयर से लेस है. तो गवर्नमेंट का बोरोइंग विद इन रीजनेबल लिमिट होने से प्राइवेट सेक्टर को बढ़ाने में बैंक का सरप्लस फंड्स प्राइवेट सेक्टर को क्रेडिट देने में आसानी हो जाएगा. उसके अलावा उनका बैंक का रिटेल क्रेडिट, एमएसएमई क्रेडिट, विमेन सेक्टर के लिए क्रेडिट और स्टार्टअप के लिए क्रेडिट, ऐसा पर्सनल लोन्स, ये सब सेक्टर में क्रेडिट देने में बहुत आसानी होगा. आपने सेव्ड भी कि जिस प्रकार से अनाउंसमेंट वित्त मंत्री ने की कि यहाँ पर भी आउटले जो है वो बढ़ाया जाएगा, खासतौर पर एग्रीकल्चर सेक्टर को लेकर, जो कि पिछले साल अगर देखा थोड़ा सा डैम्पनिंग मूड था, इस बार इस मूव को किस प्रकार से देखिए? ये भी बहुत अट्रैक्टिव है इन द सेंस अभी पहले है ना हमारा एग्रीकल्चर का ग्रोथ है ना, रिसेंटली इवन नेगेटिव ग्रोथ हो गया था. तो एग्रीकल्चर एंड अलाइड एक्टिविटी के लिए ये बजट में पूरा फोकस आएगा और ज़्यादा एलोकेशन हो जाएगा और उसके लिए नया नया वैरायटी ऑफ प्रोडक्टिवनेस इंप्रूव करने के लिए, प्रोडक्टिव यील्ड बढ़ाने के लिए और क्लाइमेट चेंज का एडवर्स इम्पैक्ट को निकालने के लिए. सो 1.58 लाख करोड़ एग्रीकल्चर एंड अलाइड इंक्लूडिंग श्रिम्प फार्मिंग और वैराइटीज ऑफ हाई यील्डिंग सीड और रिसर्च एंड डेवलपमेंट, उधर टेक्नोलॉजी को इम्प्लीमेंट करके स्टार्टअप करके उनका मार्केटिंग में भी प्रोडक्ट को मार्केटिंग करने में, कोऑपरेटिव मैकेनिज्म को इम्प्रूव करने में, तो एग्रीकल्चर एंड अलाइड एक्टिविटी का पूरा फोकस है. दूसरा आपने बताया ये यूथ का
ट्रेनिंग देना, उनको यूथ को एम्प्लॉयबल करना, दूसरा उनका हायर एजुकेशन के लिए इंडिया में ही 10 लाख का एडिशनल लोन स्कीम लाया। तो ये इससे क्या होता है, सबको फॉरेन हायर एजुकेशन जाने का नहीं, इधर ही तो वो, और उसमें इवन इंटरेस्ट सबवेंशन स्कीम है, वो भी एक बड़ा अट्रैक्टिव है। जहां तक बात प्रधानमंत्री ने भी एक बात कही एमएसएमई सेक्टर को लेकर, और एमएसएमई सेक्टर को अगर हमें ज्यादा ध्यान देना होगा तो जाहिर सी बात है ज्यादा पैसा उस सेक्टर में पंप करना होगा बैंकों के जरिए। इस वक्त सरकार ने जो कदम ये उठाया है, इससे क्या उस प्रकार का जो लक्ष्य है वो पूर्ण दिखाई दे रहा है आपको? वो क्या है, अभी बैंक सभी है ना, उनका डिजिटलाइज करने का स्टार्ट किया, और अभी एमएसएमई सेक्टर के लिए आपने उनको क्रेडिट रेटिंग लाओ बोला तो वो तो इतना रोबस्ट नहीं रहता है, इसलिए बैंक ने उनका हालत देख के इंटरनल क्रेडिट मैकेनिज्म और इंटरनल रेटिंग मैकेनिज्म बढ़ गया। इससे अभी हमारा 75% ऑफ द एमएसएमई आर क्रेडिटेड ऑलरेडी कवर्ड बाय द बैंकिंग सिस्टम। अभी उनका रिक्वायरमेंट अराउंड 25 लाख करोड़ तक है, तो उनको पूरा बैंक से ही क्रेडिट देने से उनका आगे माइग्रेशन फ्रॉम एमएसएमई टू मिड कॉर्पोरेट, देन उनको आईपीओ लेके जाके उनका आईपीओ में भी उनको फंड लाना, दूसरा उनका कैपिटल फॉर मीन्स ये है ना, ये मैन्युफैक्चरिंग इक्विपमेंट और कोई टेक्नोलॉजी अपग्रेडेशन के लिए अंडर द कैपिटल गेन्स अभी लोनिंग स्कीम में 100% इसका गारंटी कवर होने से 100 करोड़ तक उनको बैंक विल बी गिविंग लोन टू देम, नॉट दैट अर्लियर पहले है ना अंडर द क्रेडिट गारंटी ट्रस्ट वो 1 करोड़ 2 करोड़, ये अभी नहीं, अंडर द क्रेडिट गारंटी फॉर टर्म लोन ऑल्सो, ये सब बहुत फेवरेबल। महत्वाचा विषय तो म्हणजे टॅक्सच्या संदर्भातला. आपण शेवटचा प्रश्न बकुळ साहेबांना विचारणार. सर, जर आपण बघतोय की ज्या प्रकारे जे कॉमन लोक असतील त्यांना नेमका आता टॅक्सच्या संदर्भात किती फायदा मिळणार आहे, ह्या ज्या प्रकारे नवीन आपण जे स्लॅब्स बघितलेले आहेत त्या हिशोबाने? मार्जिनल जास्त काय आहे नाही, आणि ते अगर यदि शेअर बाजारमध्ये डिलिंग आहे तर त्यांना इफेक्टिव्हली नेट फायदा असणार नाही. ओके. आपण बघितलं कशा प्रकारे एकूण दोन महत्त्वाचे सेक्टर होते, टॅक्सेशन फ्रंटवरती कॉर्पोरेट टॅक्स कशा प्रकारे आपण हे करतोय आणि बँकिंग सेक्टर, या दोन्ही मुद्द्यांवरती कॉर्पोरेट जगत नेमकं कशा प्रकारे विचार करतोय ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण मध्ये केला. पुन्हा वेळेत स्टुडिओकडे शैलेश सर. धन्यवाद शिशिर. नरेंद्र सर हे इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी अध्यक्ष होते, अतिशय अनुभवी दोन्ही गेस्ट होते आणि आपल्याला चांगले इन्साइट त्यांच्याकडे मिळाले. स्टुडिओतली चर्चा आपण सुरू ठेवूया. स्वप्नील